रामायण भाग 2 अयोध्येचे वैभव आणि रामाचा जन्म. रामायणाच्या प्रवासात आपण आता पुढे चाललो आहोत. त्या नगरीकडे जिच्याविषयी सांगताना देखील शब्द दिव्य होतात, जिथे धर्म नुसता आचरण नव्हता तर श्वास होता, जिथे जीवन म्हणजेच आदर्श होता, ती नगरी म्हणजे अयोध्या. अयोध्या कोसोनं पसरलेली एक महान राजधानी, संपन्नता, सुव्यवस्था, संस्कृती आणि सदाचार यांचा संगम असलेली भूमी. ती नगरी सूर्यवंशी राजघराण्याची राजधानी होती आणि तिथे राज्य करत होते राजा दशरथ. दशरथ राजे हे सामर्थ्यवान योद्धा होते. ते एक आदर्श राजा होते, न्यायी, दयाळू आणि कर्तव्यदक्ष. त्यांच्या सामर्थ्याची कीर्ती चारही दिशांना पसरली होती. परंतु एक गोष्ट होती जिची खंत त्यांच्या मनात कायम असायची: पुत्राचा अभाव. त्यांच्याकडे 3 राण्या होत्या: कौसल्या, कैकेयी आणि सुमित्रा. सर्व राण्या गुणी, सुसंस्कृत आणि प्रिय होत्या. पण दशरथांच्या हृदयात एक अपूर्णतेची वेदना दडली होती: पुत्र नसल्याची. एका दिवसाच्या संध्याकाळी राजा दशरथ एकटेच गच्चीवर उभे होते. गंगेच्या लाटांचा मंद आवाज, आकाशात उगमाला आलेले तारे आणि मनात असंख्य विचार. माझ्या या विशाल राज्याला कोण घेईल पुढे? माझ्या आयुष्याचं सारथ्य कोण करील? माझा वंश पुढे नेणारा कोण? ही चिंता आता असह्य झाली होती. राजगुरू वसिष्ठ यांना त्यांनी आपल्या मनातील दुःख उघडलं. वसिष्ठ ऋषी म्हणाले, राजन, आपल्या मनातील हे दुःख दूर करण्याचा मार्ग आहे. अश्वमेध यज्ञ करावा. देवता संतुष्ट होतील आणि तुमची इच्छा पूर्ण होईल. राजा दशरथांनी तत्काळ त्या यज्ञाच्या आयोजनास सुरुवात केली. संपूर्ण अयोध्या सजली. ऋषी, ब्राह्मण, मंत्रपाठ, यज्ञकुंड, धर्म, श्रद्धा आणि आस्था सर्वत्र. आणि जेव्हा यज्ञ पूर्ण झाला तेव्हा यज्ञाग्नीतून प्रगट झाले अग्निदेव. त्यांनी दिलं एक सुवर्ण पात्र, ज्यात होतं दिव्य पायस, पुत्रप्राप्तीचं वरदान. राजा दशरथांनी ते पायस आपल्या 3 राण्यांमध्ये वाटलं. कौसल्याला अर्धा भाग, कैकेयीला 1/4 आणि उरलेला सुमित्रेला 2दा. काही कालांतरानं त्या दिवशी अयोध्येत आनंदाचा उगम झाला. कौसल्याच्या पोटी जन्म झाला राम. तो जन्मताच तेजस्वी होता. त्याचं मुख कमलासारखं शांत, डोळ्यांत करुणा, कपाळावर शांती आणि ओठांवर संयम. कैकेयीच्या पोटी जन्म झाला भरत, सुंदर, नितळ, अंतर्मुख स्वभावाचा. आणि सुमित्रेच्या पोटी एकाच वेळी 2 पुत्रांचा जन्म झाला, लक्ष्मण आणि शत्रुघ्न. लक्ष्मण होता चपळ, धडाडीचा, रामावर अतीव प्रेम करणारा. शत्रुघ्न मृदू, गंभीर, भरताच्या पाठी सावलीसारखा. 4ही राजकुमार मोठे होत गेले. त्यांच्या बाललीलांनी राजमहाल आनंदित झालं. प्रजा त्यांचं लालनपालन आपलं सौभाग्य मानत होती. राम बाल्यापासूनच अत्यंत संयमी होता. तो नेहमी वृद्धांशी सुसंस्कारित भाषेत बोलायचा, गरिबांशी सन्मानाने वागत असे आणि नेहमी शांतचित्त असायचा. लक्ष्मण कधीही रामापासून दूर गेला नाही. राम झोपला की लक्ष्मण त्याच्याजवळ झोपायचा. राम शिकायला बसला तर लक्ष्मण त्याच्या पाठीमागे असायचा. भरत शांत, अभ्यासू, अंतर्मुख स्वभावाचा, प्रजेचं दुःख पाहून डोळ्यात पाणी आणणारा. शत्रुघ्न गोडभाषी, विनयशील आणि भरतावर जीव ओवाळून टाकणारा. या 4ही बंधूंमध्ये एक अद्वितीय बंध होता: प्रेम, निष्ठा आणि एकमेकांसाठी समर्पण. एके दिवशी राजगुरू वसिष्ठांनी निर्णय घेतला, या राजकुमारांना गुरुकुलात पाठवण्याचा. सर्व राजकुमारांनी राजवाड्याचा विलास सोडून गुरुकुलात प्रवेश केला, जिथे त्यांना मिळणार होते ज्ञान, शिस्त आणि जीवनाचे मूल्यमापन. गुरुकुलात त्यांनी वेद, उपनिषदे, अस्त्रविद्या, धर्मशास्त्र यांचा अभ्यास केला. पण फक्त अभ्यास नाही, तेथे त्यांचं मन घडवलं गेलं. रामने वेदांतातून समजून घेतलं, धर्म म्हणजे केवळ नियम नव्हे तर आत्म्याचा प्रकाश आहे. त्याचं आचरण हे उपदेशाच्या पलीकडे जाऊन उदाहरण बनत होतं. त्याचं मन कोमल होतं, पण त्याचं निर्णय धैर्यपूर्ण होतं.
शस्त्र हाती घेताना देखील त्याच्या चेहऱ्यावर हिंसा नव्हती, तर रक्षणाची प्रेरणा होती. गुरुकुलात त्याला वशिष्ठ ऋषी म्हणाले, राम, राजा होणं म्हणजे लोकांच्या सेवेत स्वतःचं जीवन अर्पण करणं. सिंहासन मिळणं हे भाग्य असेल, पण ते पेलणं ही परीक्षा असेल. रामच्या डोळ्यांत त्यावेळी समज, स्वीकार आणि संकल्प दिसला. लक्ष्मणने धनुर्विद्येत अपूर्व कौशल्य मिळवलं. त्याची निशाण साधण्याची क्षमता अद्वितीय होती, पण त्याचं हृदय रामासाठी जपलेलं होतं. त्याचं प्रत्येक बाण रामासाठी झेपावणारा होता. भरत तो राजकारणात पारंगत होत गेला. सर्व प्रजेचं मन जाणणारा बनला. शत्रुघ्न शांत, परिपक्व, संयमी. या चारही भावांचं बाल्य, शिक्षण आणि वाढणं हे अयोध्येचं खऱ्या अर्थानं भाग्य होतं. प्रजेचं हृदय आता रामाच्या नावानं धडधडू लागलं होतं. लोकांच्या आशा, श्रद्धा आणि विश्वास रामाशी जोडले गेले होते. पण नियतीची योजना काही वेगळीच होती. रामाच्या जीवनात लवकरच एक दिव्य वळण येणार होतं. एका ऋषीच्या रूपानं. विश्वामित्र, एक महातपस्वी, एक असा ऋषी जो रामाला घेऊन जाणार होता अरण्याच्या वाटेवर, राक्षसांचा सामना करण्यासाठी आणि रामाच्या शौर्याचं पहिले दर्शन घडवण्यासाठी. ही कथा पुढे सरकणार आहे. साहस, युद्ध, धर्म आणि प्रेमाच्या नवनवीन वळणांवरून. पण त्याआधी लक्षात ठेवा, राम केवळ राजा नव्हता. तो होता धर्माचा मूर्तिमंत अवतार. तो होता असा पुत्र जो पित्याच्या आज्ञेसाठी सर्व काही सोडतो. असा बंधू जो प्रेमासाठी शत्रूशी लढतो. असा पती जो पत्नीच्या सन्मानासाठी रणात उतरतो. आणि असा राजा जो स्वतःसाठी कधीच जगत नाही. राम जन्मले. तो क्षण होता आदर्शाच्या युगाची सुरुवात. ही होती रामायणाच्या प्रवासाची दुसरी पायरी. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत विश्वामित्र ऋषींचं आगमन, ताडका आणि मारीच यांच्याशी राम लक्ष्मण यांचा पहिला संघर्ष आणि नंतर सुरू होणारी मिथिला नगरीकडे वाटचाल. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोवर जय श्रीराम.